श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार मैत्रिणींनो, बघा अधिक सोमवार. ओम श्री महालक्ष्मी नमः. अधिक महिन्यात शिवमंदिरामध्ये करा या 6 वस्तूंची दान. भगवान शिवशंभू आणि श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त होईल. अक्षय पुण्य फळ मिळून घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल. शिवकृपा प्राप्त होऊन आयुष्यभराचे भोग नष्ट होतील. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. 2026 मध्ये अधिक मास म्हणजेच अधिक महिना, धोंड्याचा महिना 17 मे 2026 वार रविवार या दिवसापासून सुरू झालेला आहे आणि समाप्ती 15 जून 2026 वार सोमवार या दिवशी अधिक मासाची समाप्तीही होणार आहे. आणि अधिक मास धोंड्याचा महिना हा दरवर्षी येत नाही, तर तो दर 3 वर्षांनी येतो आणि हा संपूर्ण महिना भगवान श्रीहरी विष्णू यांची मनापासून भक्ती करण्यासाठी, उपासना करण्यासाठी हा महिना अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो. अधिक मास म्हणजे या महिन्याला या व्यतिरिक्त ज्योतिषशास्त्रानुसार आणि खगोलशास्त्राचे कारण आहे. आपले हिंदू कॅलेंडर आणि एक चंद्र आणि सौर्य अशा 2 पद्धतीने चालते. चंद्रवर्ष 353 वर्षाचे असते आणि सौर्यवर्ष 365 दिवसाचे असते. या 2 वर्षांमध्ये सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो आणि हा 11 दिवसाचा फरक भरून काढण्यासाठी प्रत्येक 3 वर्षांनी अधिक महिना हा जोडला जातो आणि म्हणूनच याला अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना म्हणजे पुरुषोत्तम मास किंवा मलमास देखील म्हटले जाते. तर मैत्रिणींनो, आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार अधिक महिन्याला कोणताही स्वामी नसल्याने भगवान श्रीहरी विष्णूने या महिन्याला आपले स्वतःचे नाव देऊन पुरुषोत्तम मास केले आहे. तसेच त्यांचे महत्त्व देखील दुपटीने वाढले आहे. हा धोंडा म्हणजे दगड. पूर्वी या महिन्यात कोणतेही शुभ कार्य किंवा विधी आहेत तर त्या केल्या जात नव्हत्या. त्यामुळे हा महिना धोंड्यासारखाच निरुपयोगी मानला जातो. या महिन्यात दान करणे हे अत्यंत शुभ आणि पुण्यदायी मानलं जातं. अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी असा हा अधिक महिना सुरू झालेला आहे आणि या अधिक महिन्यातील प्रत्येक सोमवारी किंवा संपूर्ण अधिक मास करा हे दान. बघा, आतापर्यंत तर भरपूर म्हणजे 2 तरी सोमवार गेलेत. आता येणारे 2 सोमवार राहिलेले आहेत. त्यातील एका सोमवारी जरी तुम्ही हा अधिक मासामध्ये हे दान केले तर भगवान शिवाची विशेष अशी कृपा तुम्हाला प्राप्त होईल. तर मैत्रिणींनो, अधिक मास म्हणजे साधा महिना नाही. हा महिना भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित मानला जातो. पण या महिन्यामध्ये भगवान शिव शंभूची उपासना आणि सोमवारचे व्रत यालाही अत्यंत विशेष असे महत्त्व सांगितले गेले आहे. असे म्हणतात की या महिन्यामध्ये केलेले व्रत, वैकल्य, पूर्ण अर्चा, सेवा आणि उपासना याचं फळ अनेक पटीने वाढवून मिळतो. आणि विशेष म्हणजे सोमवारच्या दिवशी शिवमंदिरामध्ये जाऊन जर श्रद्धेने काही वस्तूचे दान केले तर भगवान शिवशंकर आणि श्रीहरी विष्णू दोघांचीही कृपा प्राप्त होते. मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अधिक मासातील सोमवारच्या दिवशी शिवमंदिरामध्ये कोणत्या वस्तूचं दान करावं, कोणतं दान कोणाला दान करावं आणि कोणत्या पाहुण्याने दान केल्यास त्याचे अक्षय पुण्य फळ प्राप्त होते. म्हणून हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अवश्य. तर मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये अधिक मासाला अत्यंत शुभ आणि पुण्यदायी मानलं जातं. या महिन्यामध्ये दानाचे विशेष असे महत्त्व सांगितले आहे. असं मानलं जाते की या काळात केलेले दान कधीही व्यर्थ जात नाही, त्याचं अक्षय पुण्य फळ आपल्याला मिळत असतं. घरातल्या अडचणी दूर होतात, पैशाच्या समस्या कमी होतात, मानसिक शांती मिळते आणि भगवान विष्णू व महादेवांची विशेष कृपा आपल्या कुटुंबावर कायम राहते. दान करताना एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवा. दान हे दिखावासाठी करू नका. दान करताना मनामध्ये अहंकार, स्वार्थ, अपेक्षा ठेवू नका. अगदी निर्मळ मनाने, सेवाभावाने आणि श्रद्धेने केलेले दानच खऱ्या अर्थाने पुण्यात येते. तर चला मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया अधिक मासातील सोमवारच्या दिवशी शिवमंदिरामध्ये कोणत्या वस्तूंचं आवर्जून दान करावं. नंबर 1, काळे तीळ आणि जलदान. मित्रांनो, अधिक मासातील सोमवारच्या दिवशी शिवमंदिरामध्ये जाऊन भगवान शिवशंभूंना जल अर्पण करावे आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून अभिषेक करावा. या काळातील दान अत्यंत शुभ मानलं जातं. त्यामुळे पितृदोष शांत होतातच, शनिदोषाचा प्रभाव कमी होतो आणि जीवनातील नकारात्मकता दूर होते. जर तुमच्या जीवनामध्ये सतत अडचणी येत असतील, कामामध्ये अडथळे येत असतील तर हा उपाय अत्यंत यशस्वी मानला जातो. तसेच कुठल्याही गरजू व्यक्तीला शुद्ध पाण्याचे दान केल्याने देखील मोठे पुण्य फळ मिळत असते. जलदानामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि मन शांत राहतं. नंबर 2, अन्नदान किंवा धान्यदान. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये अन्नदानाला सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. कारण जेव्हा एखाद्या भुकेल्या व्यक्तीची भूक भागत जाते तेव्हा त्या व्यक्तीच्या मनातून निघणारा
आशीर्वाद थेट देवापर्यंत पोहोचतो असं मानलं जातं. अधिक मासातील सोमवारच्या दिवशी तुम्ही तांदूळ, गहू, डाळ, साखर किंवा कोणत्याही प्रकारचे धान्य गरजूंना दान करू शकता. जर शक्य असेल तर शिवमंदिराजवळ गरीब व्यक्तींना अन्नदान जरूर करा. असं म्हणतात की अन्नदान केल्याने घरामध्ये अन्नधान्याची कधीच कमतरता भासत नाही. माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मीची कृपा कायम तुमच्यावर टिकून राहते. नंबर 3, गाईच्या दुधाचे दान. मित्रांनो, भगवान शिवांना गाई कच्चं दूध अत्यंत प्रिय मानलं जातं. अधिक मासातील सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर गाईच्या दुधाचा अभिषेक केल्याने मनाला शांती मिळते, घरातील कलह कमी होतात आणि मानसिक तणाव दूर होतो. जर तुम्ही एखाद्या गरीब कुटुंबाला दूध दान केलं तर त्याने चंद्रग्रह मजबूत होतो असं मानलं जातं. चंद्राचा संबंध आपल्या मनाशी असतो आणि म्हणून मन शांत राहतं. नातेसंबंध सुधारतात. आई वडिलांचे आशीर्वाद कायम आपल्यावरती सतत राहतात. बघा, भगवान शिवशंकरांच्या मस्तकावरती सुद्धा चंद्र आहे. तर चंद्र हा भगवान शिवाला किती प्रिय आहे याच्यावरूनच आपण समजून जावं की सोमवारच्या दिवशी निदान कच्चे दूध तरी गरजू व्यक्तीला किंवा जवळपास कुठल्याही व्यक्तीला दान करावे. 4, तुपाचे दान. मित्रांनो, शुद्ध, देशी व भगवान शिवांना अर्पण करणे अत्यंत सोपं आणि फलदायी मानलं जातं. अधिक मासातील सोमवारच्या दिवशी शिवमंदिरामध्ये तुपाचे दान केल्याने घरातील दारिद्र्य कमी होते. त्याचबरोबर आर्थिक संकट दूर होतात आणि जीवनामध्ये स्थैर्य येतं. जर तुमच्या घरामध्ये सतत पैशाची अडचण येत असेल, कष्ट करूनही पैसा टिकत नसेल, तर हा उपाय अत्यंत लाभदायक मानला जातो. शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावल्याने देखील महादेव अत्यंत प्रसन्न होतात. जर सोमवारी तुम्हाला शिवमंदिरात जाणे शक्य असेल आणि शिवमंदिरात तुम्ही आवर्जून गेला तर तिथे आवर्जून 21 दिवे प्रज्वलित करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. अधिक महिन्यामध्ये शिवमंदिरात 21 दिवे प्रज्वलित करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. असं म्हणतात की त्या दिव्यांचा प्रकाश आपल्या घरामध्ये सदैव प्रकाश राहतो. नंबर 5, पांढरे वस्त्र, वस्त्रदान. मित्रांनो, अधिक मासातील सोमवारच्या दिवशी गरजू व्यक्तींना वस्त्रदान करणे अत्यंत पुण्यदायी मानलं जातं. विशेषतः पांढरे वस्त्र दान करणे शुभ मानलं जातं, कारण पांढरा रंग हा शांती, सात्विकता आणि पवित्रतेचे प्रतीक मानलं जातं. वस्त्रदान केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते, आर्थिक स्थिती सुधारते आणि भगवान शिवशंभूची कृपा प्राप्त होते. नंबर 6, बेलपत्र आणि फळदान. मित्रांनो, भगवान शिवांना बेलपत्र अत्यंत प्रिय आहे. अधिक मासातील सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करून गरजूंना फळाचे दान करावं. असं केल्याने आरोग्य चांगलं राहतं, घरातील आजारपण कमी होतं आणि कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते. जर तुम्ही मंदिरामध्ये येणाऱ्या गरीब मुलांना किंवा वृद्धांना फळ वाटप केलं तर त्याचं पुण्य नेमकं अनेक पटीने वाढून मिळतं असं मानलं जातं. जर तुम्हाला शक्य असेल तर बेलपत्राचे झाड तुम्ही लावू शकता किंवा ते दान सुद्धा करू शकता. भगवान शिवाचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणून या अधिक मासातील येणाऱ्या कुठल्याही सोमवारी तुम्हाला एक बेलाचे झाड तरी लावायचे आहे आणि तर दान तर करायचे आहे. 7, अधिक मासामध्ये भगवान शिवशंकरांच्या मंदिरांचा घरच्या घरी शिवलिंगावरती 108 अखंड तांदूळ अर्पण करावेत. 108 तांदूळ अर्पण केल्याने भगवान शिवाचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. अधिक मासामध्ये 108 तांदूळ अर्पण करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एक जरी अखंड तांदूळ भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती अधिक मासामध्ये सोमवारच्या दिवशी अर्पण केला तर कठीणातील कठीण तुमच्या इच्छा पूर्ण होईल. मित्रांनो, या अधिक मासातील सोमवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून शिवमंदिरामध्ये जाऊन भगवान शिवशंभूंना फक्त 1 लोटा जल अर्पण करा. बेलपत्र, पांढरी फुले अर्पण करा. धूप दाखवा. मनापासून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. त्यानंतर श्रद्धेने आणि सेवाभावाने या वस्तूचे दान करा. मैत्रिणींनो, महादेव भोलेनाथ आहेत, ते भक्तांच्या भावनेवर प्रसन्न होतात. दानामधील भावना शुद्ध असेल तर छोटंसं दान देखील मोठं पुण्य देतं. अधिक मासातील हा पवित्र सोमवार तुमच्या जीवनातील दुःख, अडचणी, संकट आणि आर्थिक समस्या दूर करून भगवान शिवशंभू आणि श्रीहरी विष्णूंची कृपा तुमच्या कुटुंबावर कायम राहो हीच प्रार्थना करा. आणि ही पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय अवश्य टाईप करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय टाईप करा. धन्यवाद.